modulus of elasticity. The delta L is equal to T into L divided by A into E. त्याच्यावरून आपण काय करू शकत होतो, चेंज इन लेंथ और डिफॉर्मेशन हे फाइंड आउट करू शकत होतो. तसंच E चा फॉर्म्युला कॅपिटल E इज इक्वल टू PL डिवाइडेड बाय A इंटू डेल्टा L हाही आपण काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. म्हणजे आपल्याला E चे दोन फॉर्म्युले भेटलेले आहेत. म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन और T इंटू L डिवाइडेड बाय A इंटू डेल्टा L. T म्हणजे इथे काय असणार आहे, लोड असणार आहे. L म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल लेंथ असणार आहे. त्यानंतर टाइमवर येत जाऊ रे, उशिरा येऊन सुद्धा तुम्ही टाइमवर येत ना. डेल्टा एल इज इक्वल टू PL बाय ए हे आपण डिफाइन केलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे डेल्टा एल इज इक्वल टू PL बाय ए हे आपण डिफाइन केलेलं होतं किंवा कॅल्क्युलेट केलेलं होतं. त्यानंतर ऍक्सियल फोर्स, द फोर्स विच इज अप्लाइड ऑन CG ऑफ मेंबर इज कॉल्ड एज ऍक्सियल फोर्स. जो फोर्स हा मेंबरच्या CG वरती ऍक्ट होतोय त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ऍक्सियल फोर्स. और द लाइन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इज कोइन्साइड विथ द ऍक्सिस ऑफ मेंबर इज कॉल्ड एज ऍक्सियल फोर्स. त्याचं एक एक्झाम्पल हे पाहिलं होतं. एखादा हॉरिझॉन्टल मेंबर असेल, त्या हॉरिझॉन्टल मेंबरचा जो काही ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस कुठे असणार आहे, सेंट्रॉइडल वरती हा ऍक्सिस तुमचा काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. या ऍक्सिस वरती जर तुमचा याच ऍक्सिसच्या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये जर तुमचा फोर्स अप्लाय होत असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणणार, ऍक्सियल फोर्स म्हणणार आहोत. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं की व्हर्टिकल मेंबर जर असतील तर त्यामध्ये ऍक्सियल फोर्स आणि इसेंट्रिक लोड किंवा इसेंट्रिक फोर्स हा कसा असेल. आज आपल्याला पाहायचं आहे की टेन्साईल फोर्स, त्यानंतर टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेन आणि टेन्शन मेंबर हे जे काही टर्म्स आहेत किंवा हे जे काही डेफिनेशन्स आहेत हे आपल्याला वन बाय वन पाहायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स हे काय केले होते, डिफाइन केले होते आणि त्याचे क्लासिफिकेशन हे आपण काय केलं होतं, कंटिन्यू केलेलं होतं. तर ते क्लासिफिकेशनचे जे काही थोडासा इंट्रोडक्शनरी पार्ट आहे, तो इंट्रोडक्शनरी पार्ट आपण इथं काय करणार, कन्क्लूड करणार. तर आपण ह्याच्या अगोदर मेकॅनिक्स मध्ये नेचर ऑफ फोर्स पाहिलेलं होतं. तर कुठल्याही फोर्सचं नेचर हे दोन पद्धतीने आपण काय केलं होतं, डिफाइन केलं होतं. त्यामध्ये एक नेचर होतं तुमचं पुल टाईप आणि दुसरं नेचर होतं तुमचं पुश टाईप. तर त्यावेळेस पुल टाईप नेचर असणार आहे म्हणजे तो त्या मेंबरला काय करणार आहे, ओढणार आहे. त्याला आपण काय म्हणलं होतं, पुल फोर्स म्हणलेलं होतं. आणि त्यानंतर दुसरं नेचर होतं, ते दुसरं नेचर तुमचं काय होतं, पुश टाईपचं नेचर होतं. तर ते नेचर ते तुमच्या मेंबरला काय करत होतं, पुश करत होतं म्हणजे कॉम्प्रेस करत होतं. तर त्यावरनं तुमचा टेन्साईल फोर्स आणि टेन्साईल स्ट्रेस हा काय होणार आहे, डिफाइन होणार आहे. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, it may pull the member on which it acts and produce tensile stress and tensile strain. This member is called as tension member and force is called as tensile force. म्हणजे एखाद्या मेंबर वरती जर पुलिंग फोर्स किंवा पुल फोर्स हा अप्लाय केलेला असेल तर तो अप्लाय केल्यानंतर त्या मेंबर मधले कुठले स्ट्रेसेस जनरेट होणार आहेत, त्या मेंबर मध्ये टेन्साईल स्ट्रेसेस हे जनरेट होणार आहेत. आणि त्या टेन्साईल स्ट्रेसेस मुळे कुठले स्ट्रेन हे जनरेट होणार आहेत, टेन्साईल स्ट्रेन जनरेट होणार आहे. मग अशा मेंबरला आपण काय मेंबर म्हणणार आहोत, टेन्शन मेंबर म्हणून डिफाइन करणार आहोत. म्हणजे आपण पुढे चालून काही मेंबरचं क्लासिफिकेशन करणार आहोत की कुठल्या मेंबरला टेन्शन मेंबर म्हणायचं, कुठल्या मेंबरला कॉम्प्रेशन मेंबर म्हणायचं, कुठल्या मेंबरला शियर मेंबर म्हणायचं. मग कुठला मेंबर हा टेन्शन मेंबर असेल की ज्या मेंबरवरती फुल फोर्स अप्लाय असेल, म्हणजे एखाद्या मेंबरच्या दोन्ही साइडनं
काय असायला पाहिजे, पुलिंग फोर्स हा ऍप्लिकेबल असायला पाहिजे. अशाच मेंबरला आपण काय म्हणणार, टेन्शन मेंबर म्हणणार. मग ह्याचं एक्झाम्पल आपल्या स्ट्रक्चरल ह्याच्यामध्ये कुठला कॉम्पोनंट हा टेन्शन मेंबर म्हणून ऍक्ट होणार आहे, तर बीम हा कॉम्पोनंट आपण काय करणार ऍज अ टेन्शन मेंबर म्हणून तो काय होणार आहे आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा आपल्या स्ट्रक्चर मध्ये तो ऍक्ट होणार आहे. मग त्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर एक हॉरिझॉन्टल मेंबर जर आपण कन्सिडर केला, हा आहे तुमचा हॉरिझॉन्टल मेंबर बीम किंवा एक हॉरिझॉन्टल मेंबर, त्याचा ऍक्सिस ऑफ मेंबर कुठे असणार, त्याच्या सेंट्रॉइड वरती असणार. मग या ऍक्सिस ऑफ मेंबरच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती जर तुमचे फुल फोर्सेस म्हणजे मेंबर पासून हे फोर्सेस काय अवे चाललेले आहेत, म्हणजे मेंबर पासून ते दूर चाललेले आहेत, असे जर ऍक्शन असेल फोर्सची, तर त्या फोर्सच्या ऍक्शनला आपण काय म्हणणार आहोत, टेन्साईल फोर्स म्हणणार आहोत. आणि या टेन्साईल फोर्स मुळे तुमच्या मेंबर मध्ये काय होणार आहे, ऑब्विसली इलॉंगेशन होणार आहे. लक्षात, म्हणजे लेंथ मध्ये काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच ड्यू टू टेन्साईल फोर्स ऑलवेज देअर इज इलॉंगेशन इन द लेंथ. आणि त्यानंतर जे काही स्ट्रेसेस तयार होतील ते स्ट्रेसेस काय असणार आहेत, टेन्साईल स्ट्रेस, आणि स्ट्रेन कुठले असणार आहेत, टेन्साईल स्ट्रेन. डेफिनेशन परत एकदा बघा, इट मे पुल द मेंबर ऑन विच इट ऍक्ट्स and produce tensile stress and tensile strain. This member is called as tension member and force is called as tensile force. तर ह्याच्यामध्ये इट मे पुल द मेंबर हा वर्ड काय केलेला आपण रेड किंवा हायलाइट केलेला आहे किंवा अंडरलाईन केलेला आहे. तर त्या ठिकाणच्याच जे काही आपल्या पुढच्या नेक्स्ट डेफिनेशन आहेत तेवढेच वर्ड आपण काय करणार तिथं चेंजेस करणार आहोत. बाकीचे जे काही वर्ड्स आहेत ते सेम असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट फोर्स आहे आपला कॉम्प्रेसिव्ह फोर्स. त्या कॉम्प्रेसिव्ह फोर्स रिलेटेड स्ट्रेस असणार आहे तुमचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, त्याच्याशी रिलेटेड स्ट्रेन असणार आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. आणि अशा मेंबरला आपण काय म्हणणार, कॉम्प्रेशन मेंबर म्हणणार. मग ह्याचं डेफिनेशन काय असेल, इट मे पुश द मेंबर ऑन विच इट ऍक्ट्स अँड प्रोड्यूस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. दिस मेंबर इज कॉल्ड ऍज कॉम्प्रेशन मेंबर अँड फोर्स इज कॉल्ड ऍज कॉम्प्रेसिव्ह फोर्स. मग ह्याचं एक्झाम्पल काय असेल आपल्या इथं, तर आपल्या स्ट्रक्चरल मेंबर मध्ये कॉलम हा मेंबर ऍज अ कॉम्प्रेशन मेंबर म्हणून काय करणार आहे, बिहेव करणार आहे. म्हणजे कॉलम वरती मॅक्झिमम लोड हा कसल्या टाईपचा असणार आहे, पुश नेचरचा असणार आहे. म्हणजेच कॉलमला वर्ण आणि बॉटम साइडनं दोन्ही साइडनं काय असणार आहे, त्याचा पुश फोर्स हा ऍप्लिकेबल असणार आहे. याचं जर एक्झाम्पल पाहिलं तर एक हॉरिझॉन्टल मेंबर जर आपण कन्सिडर केला तर त्याचा ऍक्सिस ऑफ मेंबर असणार आहे. या ऍक्सिस ऑफ मेंबरच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर हा फोर्स काय असणार आहे, टॉवर्ड्स द मेंबर असणार आहे, म्हणजे तो मेंबर कडे जाणारा असणार आहे. अशा फोर्सेसला आपण काय म्हणणार, पुश फोर्स म्हणणार आहोत. आणि हे पुश फोर्स जे काय आहे ते तुमच्या ऍक्सिस ऑफ मेंबर वरती काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. आणि अशा टाईपच्या फोर्सेसला आपण काय म्हणणार, कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणणार. मग या फोर्सेस मुळे लेंथ मध्ये काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. तर त्या रिडक्शनला आपण काय म्हणणार, डिफॉर्मेशन म्हणणार. कारण की दोन्हीकडे काय आहे, त्याचा पुश फोर्स आहे. पुश फोर्स असल्यामुळे ऑब्विसली लेंथ किंवा चेंज इन लेंथ मध्ये काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे, किंवा तो जो काही मेंबर आहे तो मेंबर तुमचा कॉम्प्रेस होणार आहे. म्हणून आपण त्या मेंबरला काय म्हणलेलं आहे, कॉम्प्रेशन मेंबर म्हणलेला आहे. म्हणजे टेन्साईल फोर्स किंवा टेन्शन मेंबर मध्ये जे काही फोर्स असणार आहे हा काय असणार, तुमचा पुलिंग नेचरचा असणार आहे. आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स किंवा कॉम्प्रेशन मेंबर मध्ये जे काही नेचर ऑफ फोर्स असणार आहे ते काय असणार, तुमचं पुश फोर्स किंवा पुश टाईपचं नेचर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तुमचा शियर फोर्स. शियर फोर्स ची रिलेटेड असणार तुमचा शियर स्ट्रेस, शियर स्ट्रेन आणि शियर मेंबर. It may shear the member on which it acts and produce shear stress and shear strain. This member is called as shear member and force is called as shear force. असे एक्झाम्पल्स आपल्या ह्याच्यामध्ये कुठले कुठले, तर बोल्ट्स असतील, पिन असतील, रिवेट्स असतील. तर बोल्ट्स किंवा रिवेट्स किंवा पिन्स हे आपल्याला कुठे युटिलाइज होऊ शकते. त्याचा आपण एक एक्झाम्पल पाहूया. इट मे शियर द मेंबर, म्हणजेच काय करणार आहे, हे जे काही फोर्सेस असणार आहेत, आता फर्स्ट फोर्स आणि सेकंड फोर्स हे आपले काय होते, अवे किंवा टॉवर्ड्स होते. तर हे जे फोर्स असतील हे फोर्स पॅरलल टू दॅट मेंबर असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर हा फर्स्ट मेंबर आहे तुमचा
त्यानंतर हा सेकंड मेंबर आहे. तर हे दोन मेंबर आपण काय करणार आहोत, कनेक्ट करणार आहोत. म्हणजे दोन मेंबर एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, बोल्टचा वापर करणार आहोत. तो बोल्ट आपण असा या पद्धतीने काय करतो, या दोन मेंबरला कनेक्ट करतो. मग एखाद्या मेंबर वरती या टाईपचा फोर्स असेल, फर्स्ट मेंबर वरती फोर्स आपण अप्लाय केलेला आहे पुश फोर्स, आणि सेकंड मेंबर वरती आपण फोर्स अप्लाय केलेला आहे पुश फोर्स. तर फर्स्ट मेंबरचा फोर्स हा काय होतोय तुमचा लेफ्ट कडून राईट कडे जातोय, आणि सेकंड मेंबरचा फोर्स हा काय होतोय आपला बॉटम साइडचा राईट कडून लेफ्ट कडे जातोय. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला काय करणार आहेत, अपोज करणारे फोर्सेस आहेत. मग अपोज करणारे फोर्सेस असल्यामुळं त्या बोल्ट वरती त्याची ऍक्शन काय होणार आहे, ऍज अ शियर ऍक्शन ही जनरेट होणार आहे. म्हणजे बोल्टचा जर आपण सेंटर पॉइंट घेतला मेंबरच्या कनेक्शनचा, तर या सेंटर पॉइंटला हे दोन्ही फोर्सेस काय पॅरलल आहेत, लक्षात. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, शियर फोर्स म्हणणार आहोत. मग या बोल्ट वरती या फोर्सेसची ऍक्शन कशी होईल ते आपण खालच्या फिगर मध्ये पाहू. बॉटम साइडला एक, लेफ्ट साइडला तुम्हाला फिगर दिसते. म्हणजे ज्यावेळेस बोल्ट वरती हा फोर्स अप्लाय होईल, त्याच्या मॅक्झिमम स्ट्रेंथ नंतर तो बोल्ट काय होणार आहे, ब्रेक होणार आहे किंवा कट होणार आहे. मग हा जो काही बोल्टचा सेंट्रल पोर्शन दिसतोय, या पोर्शन वरती जो फोर्स अप्लिकेबल असेल त्या फोर्सला आपण काय म्हणणार, शियर फोर्स म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल या बोल्टच्या बॉटम पार्टला जर पाहिलं तर तुमचा शियर फोर्स हा काय पॅरलल चाललेला आहे वरचा, आणि वरच्या बोल्टचा जर पोर्शन पाहिला त्याला बॉटम साइडचा फोर्स काय व्हायला पॅरलल चाललेला आहे. असे जे काही पॅरलल जाणारे फोर्सेस असतील त्या फोर्सेसला आपण काय म्हणणार, शियर फोर्स म्हणणार. लक्षात. या शियर फोर्स मुळे काय होणार, तुमच्या बोल्टचे दोन पार्ट मध्ये तुमचा बोल्ट हा काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. पिन्स, आता पिन्स कुठे असतील तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं ड्राफ्टर. तुमचं ड्राफ्टर एका सर्क्युलर प्लेट वरती कनेक्ट केलेलं असते, तुमच्या ड्राफ्टरचे रॉड्स. ते रॉड्स आपण ज्या कनेक्शनच्या साह्याने आपण कनेक्ट केलेले असतील त्याला आपण काय म्हणतो, पिन्स म्हणतो किंवा रिवेट्स म्हणतो. लक्षात. तर ते कनेक्शन जे असणार तुमचं पिन किंवा रिवेटचं कनेक्शन असणार आहे. लक्षात. तर असे जे काही दोन डिफरंट मेंबर्स आहेत, ते दोन डिफरंट मेंबर आपण बोल्टच्या साह्याने काय करतो, कनेक्ट करतो. आणि अशा बोल्ट वरती जो फोर्स येतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो, शियर फोर्स म्हणतो. म्हणजे इट मे शियर, शियर म्हणजेच काय असणार आहे, दोन पार्ट करणे किंवा दोन पार्ट मध्ये त्याला ब्रेक करणे. लक्षात. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंडिंग फोर्स, बेंडिंग स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेन, किंवा त्याला आपण काय म्हणलेलं आहे, फ्लेक्झुअर मेंबर म्हणलेला आहे. मग हे बेंडिंग फोर्स हा कसा असेल, इट मे बेंड द मेंबर ऑन विच इट ऍक्ट्स अँड प्रोड्यूस बेंडिंग स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेन. दिस मेंबर इज कॉल्ड ऍज बेंडिंग मेंबर. म्हणजे एखाद्या फोर्स वरती कुठला फोर्स ऍप्लिकेबल पाहिजे, की तो फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या मेंबर मध्ये कुठली ऍक्शन तयार होणार आहे, बेंडिंग ऍक्शन तयार होणार आहे. म्हणजे तो मेंबर हा काय होणार तुमचा, बेंड होणार आहे किंवा वाकणार आहे. अशा मेंबरला आपण काय म्हणणार, किंवा अशा फोर्सला आपण काय म्हणणार, बेंडिंग फोर्स म्हणणार आहोत. मग ह्याचं एक्झाम्पल काय असेल, तर असा फोर्स हा तुमचा काय असणार आहे, बेंडिंग फोर्स असणार आहे. आणि असा मेंबर हा तुमचा काय असणार आहे, बेंडिंग मेंबर असणार आहे. ह्याचं एक्झाम्पल परत आपल्याला काय घेता येईल, बीम घेता येईल. कारण की बीम वरती तुमचा काय असणार आहे, स्लॅबचा लोड असणार आहे. स्लॅबचा लोड हा काय येणार आहे, त्याच्या वरच्या साईडने येतोय. लक्षात. तर हा एक बीम आहे, बेंड झालेला बीम आहे. या बीम जर बीम वरती जर पहिली त्याची ओरिजिनल पोझिशन पाहिली तर ती ओरिजिनल पोझिशन काय असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. लक्षात. आणि ह्याच्यावरती जर डाऊनवर्ड डायरेक्शन जर फोर्स अप्लाय केलेला असेल तर या फोर्समुळे तो बीम काय होणार आहे, बेंड होणार आहे. तुम्ही जर एखादी स्केल जरी घेतली, प्लास्टिकची स्केल, आणि त्या प्लास्टिकच्या स्केलवरती वरच्या साईडला तुम्ही एखादा फोर्स अप्लाय केला तर ती प्लास्टिकची स्केल काय होते, तुमची सेंटरला बेंड होते. तर ती जी काही ऍक्शन असणार आहे त्या ऍक्शनला आपण काय म्हणतो, बेंडिंग ऍक्शन म्हणतो. आणि ती ऍक्शन कशामुळे तयार झालेली आहे, तर त्या फोर्समुळे ती तयार झालेली आहे. आणि तो फोर्स तुमचा कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, तो फोर्स तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे. जर फोर्स तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर तुमचं बेंडिंग ऍक्शन काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन होणार आहे. आणि जर फोर्स तुमचा हा अपवर्ड डायरेक्शन असेल तर तुमची बेंडिंग ऍक्शन ही कुठं होणार आहे, अपवर्ड डायरेक्शन होणार आहे. तर या फोर्सला आपण काय म्हणणार, बेंडिंग फोर्स म्हणणार आहोत. आणि त्या मेंबरला आपण बेंडिंग मेंबर म्हणणार आहोत.
असे बेंडिंग मेंबर आपल्या स्ट्रक्चर मध्ये परत कुठले असतील, बीमच असतील लक्षात. कारण की बीम वरती तुमचा काय होणार आहे, जो काही स्लॅबचा लोड आहे हा स्लॅबचा लोड तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शन हा त्याच्यावरती अप्लाय होणार आहे. त्याच्यामुळे त्याची जी काही ऍक्शन आहे त्याची ऍक्शन ही बेंडिंग ऍक्शन किंवा तो जो काही बीम आहे तो बेंड व्हायला स्टार्ट होतोय. आणि तो बेंड होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करतो, रेनफोर्समेंट आणि कॉन्क्रीट जे काय आहे ते प्रोव्हाइड करतो आणि त्याला स्ट्रॉंग करतो. त्यानंतर नेक्स्ट एवढे आपले काय टाइप्स आहेत फोर्सेसशी रिलेटेड. फर्स्ट फोर्सचा टाइप आपण पाहिलेला आहे टेन्साइल फोर्स, सेकंड आपण फोर्सचा टाइप पाहिलेला आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स, आणि थर्ड आपण पाहिलेला आहे शियर फोर्स. तर हे 3 टाइप फोर्स हे आपण काय करणार या चॅप्टर मध्ये ह्याच्यावरती प्रॉब्लेम पाहणार आहोत. आणि बेंडिंग फोर्स हा जो काही फोर्स आहे हा फोर्स तुम्हाला एसएफबी आणि बीएमडी शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम या चॅप्टर मध्ये आपण तो फोर्स हा कंटिन्यू करणार आहोत. तर हे तुमचे फोर्सेसचे टाइप्स होते आणि स्ट्रेसेसचे टाइप्स होते. म्हणजे जर तुम्हाला टेन्साइल स्ट्रेसेस हे जर जनरेट होत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला टेन्साइल फोर्स हा आवश्यक आहे. जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस जर जनरेट होत असतील तर त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स हा तिथं मस्ट आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू फोर्सेस स्ट्रेसेस हे काय होणार आहे त्यामध्ये जनरेट होणार आहेत. म्हणजे ते एक्झाम्पल जर घेतले आपले प्रॅक्टिकल ओरिएंटेड, ज्यावेळेस आपण मॉस लॅब मध्ये प्रॅक्टिकल्स करणार आहोत तर आपण स्टीलचं प्रॅक्टिकल हे परफॉर्म करणार आहोत युटीएम वरती. मग स्टील किंवा रेनफोर्समेंट जर घेतली तर त्यावरती आपण काय करतो, टेन्शन फोर्स हा अप्लाय करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे ते स्ट्रेसेस तयार होणार आहेत ते स्ट्रेसेस कुठले असणार आहेत, टेन्साइल स्ट्रेसेस असणार आहेत. आणि टेन्साइल स्ट्रेस असल्यामुळे त्याच्यामध्ये काय असणार आहे, टेन्साइल स्ट्रेन असणार आहे. आणि जर टेन्साइल स्ट्रेन असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, इलॉंगेशन होणार आहे. लक्षात. सेकंड एक्झाम्पल आहे ब्रिकचं, लक्षात, विटाचं. या ब्रिक वरती आपण काय करतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स हा अप्लाय करतो. आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याचं जे काही स्ट्रेसेस असतील ते स्ट्रेसेस काय असणार तुमचे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस असणार. आणि जे स्ट्रेन्स असतील ते स्ट्रेन कुठले असतात तुमचे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन असणार आहेत. आणि ते जे काही डिफॉर्मेशन आहे ते डिफॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे, रिडक्शन इन लेंथ होणार आहे. म्हणजे जी काही लेंथ आहे ती लेंथ तुमची काय होणार आहे, कमी होणार आहे. तर ह्याच्यावरून आपण डिफॉर्मेशन हे काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे की चेंज इन लेंथ म्हणजे इलॉंगेशन कधी करायचं आणि डिफॉर्मेशन कधी करायचं. तर इलॉंगेशन हे टेन्साइल फोर्स मुळे असणार आहे आणि डिफॉर्मेशन हे कॉम्प्रेसिव्ह फोर्स मुळे असणार आहे. त्यानंतर थोडस रिव्हिजन करू आपण न्यूमेरिकल स्टार्ट करायच्या आधी. डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ऍक्सियल फोर्स. तर आतापर्यंत आपण स्ट्रेसचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए. त्यानंतर स्ट्रेनचा फॉर्म्युला पाहिलेला होता आपण, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहिलेला होता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. आणि लास्ट होता चेंज इन लेंथ डेल्टा एल इज इक्वल टू पीएल बाय एई, लोड इंटू ओरिजिनल लेंथ डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया इंटू यंग्स मॉड्युलस. आता हा जो काही यंग्स मॉड्युलस आहे हा यंग्स मॉड्युलस हा काय असणार आहे तुमचा, कॉमन असणार आहे प्रत्येक मटेरियलसाठी. म्हणजे जोपर्यंत तुमचं मटेरियल चेंज होत नाही तोपर्यंत ई ची व्हॅल्यू काय होत नाही, तुमची चेंज होत नाही. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला स्टील आलं किंवा स्टीलचा बार असेल किंवा स्टीलचा रॉड दिलेला असेल तर स्टील हे काय तुमचं मटेरियल आहे. या मटेरियलसाठी तुमची कॅपिटल ई ची व्हॅल्यू ही काय असणार आहे, फिक्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल त्या सिच्युएशन मध्ये ई ची व्हॅल्यू तुमची 2 इंटू 10 to the power 5 न्यूटन पर एम स्क्वेअर ही फिक्स असणार आहे. जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिली नसेल तर ती आपण काय करणार आहोत, युटिलाइज करणार आहोत. कॅपिटल ई इज इक्वल टू 2 इंटू 10 to the power 5. ही व्हॅल्यू फक्त कशासाठी ऍप्लिकेबल आहे, स्टील साठी आहे. जर तुमचं मटेरियल कॉन्क्रीट असेल तर कॉन्क्रीट साठी तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, ती डिफरंट असणार आहे. जर तुमचं मटेरियल टिंबर असेल तर टिंबर साठी तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, कॅपिटल ई ची ती डिफरंट असणार. म्हणजे प्रत्येक मटेरियल नुसार तुमची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे इलास्टिसिटीची प्रॉपर्टी थोडक्यात काय होणार आहे, चेंज होणार आहे. जर फॉर एक्झाम्पल रबर बँड घेतला तर रबर बँड मध्ये ऍज कम्पेअर टू स्टील इलास्टिसिटीची प्रॉपर्टी काय थोडीशी जास्त आहे. त्याच्यामुळे त्याचा जो काही कॉन्स्टंट असणार आहे कॅपिटल ई हा डिफरंट असणार आहे आणि स्टीलचा कॅपिटल ई ची व्हॅल्यू काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे जसं मटेरियल चेंज होईल तसं ही कॅपिटल ई ची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम्स किंवा न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळेस आपण या ई च्या व्हॅल्यू एक तर कॅल्क्युलेट करणार आहोत
किंवा आपण त्या काय करणार आहोत ऍझ्युम करणार आहोत. ऍझ्युम करताना किंवा दिलेल्या असतील त्या कुठल्या कुठल्या आहेत आहे आपण प्रॉब्लेम मध्ये कंटिन्यू करणार आहोत. आता आपण वळूयात आपल्या न्यूमरिकल्स कडे. मग ह्या चॅप्टर मध्ये कुठले कुठले न्यूमरिकल्स आहेत? नियर अबाउट 5 ते 6 टाईपचे न्यूमरिकल्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तुमचा सिंपल न्यूमरिकल. त्यामध्ये काय तुम्हाला फक्त डिटरमाइन करायचे स्ट्रेस, स्ट्रेन आणि यंग्स मॉड्युलस म्हणजे सिग्मा, स्मॉल ई आणि कॅपिटल ई तुम्हाला काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. या टाईपचे प्रॉब्लेम जर तुम्हाला आले तर ते नियर अबाउट तुम्हाला 4 मार्काचे असतात. फक्त स्ट्रेस काढा, फक्त स्ट्रेन काढा असे जर प्रॉब्लेम्स मला आले तर ते 2च मार्काचे असतील. लक्षात. तर हा फर्स्ट टाईप आहे तुमचा न्यूमरिकल. सेकंड टाईप आहे न्यूमरिकल ऑन डिटर्मिनेशन ऑफ डायमीटर अँड थिकनेस. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय देऊ शकतील ते स्ट्रेस हा मेन्शन असेल किंवा कॅपिटल ई ची व्हॅल्यू पण मेन्शन असेल. जर या गोष्टी दिलेल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे त्या मेंबरची डायमीटर किंवा त्या मेंबरची थिकनेस किंवा त्याचे डायमेन्शन हे काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. थर्ड टाईपचे प्रॉब्लेम आहे न्यूमरिकल ऑन ऍक्सियल फोर्स अप्लाइड ऑन डिफरंट सेक्शन अँड कॅल्क्युलेट चेंज इन लेंथ. म्हणजेच एखाद्या मेंबर वरती जर फोर्स अप्लाय असेल मग तो फोर्स काय असेल टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल तर त्या फोर्सेस मुळे त्या लेंथ मध्ये काय चेंजेस झाले त्याला आपण काय म्हणतो चेंज इन लेंथ. म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचंय डेल्टा एल हा कॅल्क्युलेट करायचा आहे. हे प्रॉब्लेम्स पाहताना त्याचा एरिया काय असणार आहे सेम असणार आहे थ्रू आउट द सेक्शन फर्स्ट पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत. त्यावेळेस आपण ते न्यूमरिकल्स काय करणार कन्क्लूड करणार. नेक्स्ट आहे एखाद्या मेंबर वरती नंबर ऑफ फोर्सेस जर अप्लाय असतील तर त्या बाबतीत चेंज इन लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर कंपोजिट सेक्शन 2 डिफरंट मटेरियल पासून जर मेंबर तयार होत असतील तर त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. आपण हे स्टेप बाय स्टेप 6 टाईपचे प्रॉब्लेम आपण काय करणार कन्क्लूड करणार आहोत. आज आपण फर्स्ट टाईपचे प्रॉब्लेम पाहणार आहोत सिंपल न्यूमरिकल्स ऑन डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. ऐकू येते सर्वांना? हो सर. आपण स्टार्ट करू. तर त्या प्रॉब्लेम साठी जे आपले 4 फॉर्म्युले आपण डिफाइन केले त्या 4 फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय करणार प्रॉब्लेमचे स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचा कॅल्क्युलेट द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डेव्हलप्ड इन 30 mm डायमीटर बार अंडरगो टेन्साईल फोर्स ऑफ 220 किलोन्यूटन. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त स्ट्रेस हा कॅल्क्युलेट करायचा आहे लक्षात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला डायमीटर किती दिलेला आहे 30 mm डायमीटर ऑफ बार दिलेला आहे आणि त्या बार वरती काय टेन्साईल फोर्स हा अप्लाय केलेला आहे आणि त्या फोर्सचं व्हॅल्यू किती दिलेली आहे 220 किलोन्यूटन. अशा टाईपचे जर सिंपल प्रॉब्लेम आले तर ते किती मार्कला असणार आहे 2 मार्कला असतील. ते शक्यतो तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन मध्ये हे पडू शकतील. आतापर्यंत हा प्रॉब्लेम एकदाच रिपीट झालेला आहे 2 मार्कासाठी. मग गिवन डाटा मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे डायमीटर ऑफ बार. डायमीटर ऑफ बार किती दिलेले आहे 30 mm. तर डायमीटर दिले म्हणजे बार किंवा रॉड हा काय तुमचा सर्क्युलर असणार आहे. सर्क्युलर असल्यामुळे एरियाचा फॉर्म्युला काय असेल पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. तर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप केल्यात आणि आपण काय केलाय एरिया हा कॅल्क्युलेट केलाय. तर तो एरिया तुमचा किती आला 706.85 mm². हा असेल तुमचा एरिया ऑफ बार किंवा एरिया ऑफ रॉड. त्यानंतर गिवन डाटा मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे फोर्स. तर फोर्स म्हणजे काय असणार आहे कॅपिटल पी. त्या फोर्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे 220 किलोन्यूटन. तर आपल्याला फोर्स हा किलोन्यूटन मध्ये दिलेला आहे त्याला आपण काय करणार न्यूटन मध्ये कन्वर्ट करणार आहोत. मग ते न्यूटन मध्ये कन्वर्ट करताना 1 किलोन्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन हे आपलं काय बेसिक आहे. म्हणजे 1 किलोन्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन असणार आहे किंवा 10 to power 3 असणार आहे. तर 220 साठी किती म्हणून आपण सिंपली काय केलेलं आहे या 220 ला 10 to power 3 ला मल्टिप्लाय केलेलं आहे आणि न्यूटन मध्ये त्याला आपण काय केलेलं आहे कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे पी फोर्स हा न्यूटन मध्ये काय आहे तुमचा 220 into 10 to power 3 न्यूटन असते. मग हे दोन्ही गिवन डाटाचा वापर करून आपण काय करणार स्ट्रेस हा कॅल्क्युलेट करणार. मग सिग्मा इज इक्वल टू काय असेल पी डिवाइडेड बाय ए फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे किंवा आपल्याला मेन्शन केलेली आहे 220 into 10 to power 3. ती आपण इथं काय केलेली आहे पुटअप केलेली आहे. आणि त्यानंतर डायमीटर ऑफ रॉड वरनं आपण काय केलेला आहे एरिया ऑफ दॅट रॉड किंवा क्रॉस सेक्शन एरिया हा आपण काय केलेला आहे कॅल्क्युलेट केलेला आहे. तो क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला आलेला आहे 706.85. तो आपण इथं पुटअप केलेला आहे.
आणि त्यावरनं आपण काय केलं, सिग्मा जो काय आहे तो आपण काय केलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. ती सिग्माची व्हॅल्यू किती आलेली आहे, 311.24 न्यूटन पर एम स्क्वेअर. तर हा एक सिंपल न्यूमेरिकल आहे तुमचा स्ट्रेस कॅल्क्युलेशनच्या बाबतीत. जर आपण इथं फोर्स किलो न्यूटन मध्ये ठेवला तर स्ट्रेस हा तुमचा काय येणार आहे, किलो न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये येणार. जर तुम्ही स्ट्रेस फोर्स हा न्यूटन मध्ये ठेवला तर स्ट्रेस युनिट काय असणार आहे, न्यूटन पर एम स्क्वेअर असणार आहे. तर अकॉर्डिंग टू युनिट ऑफ फोर्स तुमच्या स्ट्रेसचे युनिट काय होणार आहे, हे चेंज होत जाणार आहे. जसजसे प्रॉब्लेम पुढे जातील तसतसे आपण युनिट कन्व्हर्जन्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डिफरंट युनिट्स हे काय करणार आपण कन्सिडर करणार. तर हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आपण दुसरा पाहूया. A steel rod of diameter 15 mm having length 700 mm and pulled by a force of 70 kilonewton. Calculate the stress, strain and modulus of elasticity if change in length is 7 mm. म्हणजे प्रॉब्लेम जर पाहिला तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायमीटर दिलेली आहे, त्यानंतर लेंथ ऑफ रॉड दिलेली आहे, त्यानंतर जो काही फोर्स आहे तो फोर्स तुम्हाला दिलेला आहे 70 किलोमीटर आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे स्ट्रेस म्हणजे सिग्मा, स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई. आणि त्यासाठी तुम्हाला चेंज इन लेंथ दिलेली आहे 7 mm. तर चेंज इन लेंथ म्हणजे काय असणार, तुमचा डेल्टा एल असणार आहे. तर या टाइपचे जे प्रॉब्लेम आले तर तो प्रॉब्लेम तुमचा काय असणार आहे, 4 मार्क्सचा प्रॉब्लेम असणार. मग गिवन डाटा मध्ये काय काय मेन्शन आहे हे पाहू आपण. तर डायमीटर दिलेली आहे आपली 15 mm, चुकून 25 mm झालेला आहे. तर डायमीटर आहे 15 mm. त्याचा एरिया किती असणार आहे, 5/4 इंटू 15 स्क्वेअर म्हणजे काय असेल, एरिया 176.71 mm स्क्वेअर हा तुमचा काय होईल, एरिया होईल. त्यानंतर लेंथ, लेंथ जी काय आहे ओरिजिनल लेंथ दिलेली आहे 700 mm. त्यानंतर लोड दिलेला आहे 70 किलोन्यूटन. तर या लोडला आपण काय केलेलं आहे, न्यूटन मध्ये कन्वर्ट केलेला आहे 70 इंटू 10⁻³ न्यूटन. त्यानंतर चेंज इन लेंथ म्हणजे काय दिलेलं आहे, डेल्टा एल 7 mm. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, स्ट्रेस, स्ट्रेन आणि कॅपिटल ई म्हणजे यंग्स मॉड्युलस. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आपला, तर बाय डिफॉल्ट स्ट्रेस इज इक्वल टू काय असणार आहे, ई बाय ए असेल. त्याच्यावरून आपण ची व्हॅल्यू 70 इंटू 10⁻³ ही पुटअप केलेली आहे. ई किंवा क्रॉस सेक्शन एरिया हाही आपण काय केलेला आहे, पुटअप केलेला आहे. त्यावरून आपल्याला काय भेटणार आहे, स्ट्रेस भेटणार आहे 396.12. त्यानंतर स्ट्रेन, तर सिम्पली स्ट्रेनचा फॉर्म्युला काय होता, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर चेंज इन लेंथ म्हणजेच काय, डेल्टा एल आणि ओरिजिनल लेंथ म्हणजेच काय, कॅपिटल एल म्हणजे 7 डिवायडेड बाय 700. त्याच्यावरून आपल्याला स्मॉल ई भेटणार आहे 0.01 आणि ही क्वांटिटी काय आहे तुमची, युनिटलेस क्वांटिटी आहे. तर स्ट्रेस झाला, स्ट्रेन झाला. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅपिटल ई मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी साठी आपला बेसिक फॉर्म्युला आहे कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. तर पहिल्या दोन्ही स्टेप मध्ये आपण काय केलेलं आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन हा कॅल्क्युलेट केलेला आहे. तर त्या दोन्ही व्हॅल्यूज आपण काय केलेलं तिथं पुटअप केलेलं आहे. तर स्ट्रेस आहे आपला 396.12 आणि स्ट्रेन आहे आपला 0.01. तर फायनली तुमचं कॅपिटल ई चा आन्सर येणार आहे 396.12 न्यूटन पर एम स्क्वेअर. त्याला जर पॉवर मध्ये कन्वर्ट केलं तर 39.61 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम स्क्वेअर. आणि जर किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं तर 39.61 किलो न्यूटन पर एम स्क्वेअर. या पद्धतीने आपण काय करू शकतो, कॅपिटल ई हे फाइंड आउट करू शकतो. कॅपिटल ई हे दुसऱ्या मेथडला आपण कसं फाइंड आउट करू शकतो, जो आपला डेल्टा एल चा फॉर्म्युला होता त्या डेल्टा एल च्या फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो, कॅपिटल ई हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर कॅपिटल ई इज इक्वल टू पीएल डिवायडेड बाय ए इंटू डेल्टा एल. तर ह्याच्यामध्ये ही पी ची व्हॅल्यू माहिती आहे, एल ची व्हॅल्यू माहिती आहे, क्रॉस सेक्शन एरिया माहिती आहे, डेल्टा एल माहिती आहे. तर दोन्हीपैकी कुठल्याही फॉर्म्युलाने तुम्ही काय करू शकता, कॅपिटल ई ची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करू शकता. दोन्हीनं आन्सर जे आहे तुमचं काय येणार आहे,
सेमच येणार आहे. तर हे होता आपला सेकंड टाईपचा न्यूमरिकल किंवा टाईप 1 मधले न्यूमरिकल्स. मॅक्झिमम तुम्हाला स्ट्रेस, स्ट्रेन, कॅपिटल ई आणि डेल्टा एल कॅल्क्युलेट करा असेच प्रॉब्लेम्स आहेत 4 मार्काला आहे. लक्षात. अजून आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या टाईपचे प्रॉब्लेम काय करणार कंटिन्यू करणार आहोत. तुम्ही 1-2 प्रॉब्लेम जे असाइनमेंट मध्ये दिलेले आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण न्यूमरिकल्स हे घेणार आहोत 1 बाय 1. तर मेथडॉलॉजी आणि स्टेप्स समजून घ्या. तर न्यूमरिकल्स लगेच कॅच होणार नाहीत. पुढच्या जो काही आपलं पुढचं लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण या टाईपचे अजून 2-3 न्यूमरिकल्स पाहणार आहोत. त्या न्यूमरिकल्स मध्ये आपल्याला हे न्यूमरिकल कसे सॉल्व्ह करायचे ते इझिली समजून येईल. काही नाही, फर्स्ट टाईपचे न्यूमरिकल्स हे फर्स्ट 2 टाईपचे न्यूमरिकल्स हे इझी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली व्हॅल्यूज पुट अप करायच्या आणि